हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही सकाळी चाललो होतो वज्रेश्वरीला. हा आहे माझा नवरा. मस्त असे राईड करत बाईकने आम्ही गेलो वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी हे ठाण्यात लोकेटेड आहे, म्हणजे एक्झॅक्टली ठाण्यामध्ये नाही आहे, विरार साईडला लोकेटेड आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर. आज होती रामनवमी, म्हणून आम्ही गेलो होतो वज्रेश्वरीचं दर्शन घ्यायला. इथून मला वाटतं 1-1.5 तास लागतो बाईकने जायला. बसची काय मला आयडिया नाही आहे की बसने कसं जातात ते. तुम्ही कधी गेला आहात का वज्रेश्वरीला? जर गेला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी सकाळी एवढं मस्त वाटत होतं ना. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे म्हणून थोडी गरमी होत होती, पण सकाळी एवढं नव्हतं वाटत. मस्त राईड एन्जॉय करत आम्ही जात होतो. ॲक्च्युली काल एवढी गर्दीसुद्धा नव्हती मंदिरात, माहिती नाही का. तुम्ही बघताय मी हेल्मेट घातलं होतं आणि हे माझं फेवरेट हेल्मेट आहे ब्लॅक कलरचं. वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात 3 देवी आहेत. एक वज्रेश्वरी, एक रेणुका आणि अजून एक देवी आहे. तिथे ॲक्च्युली शूटिंग अलाउड नाही आहे मंदिराच्या आतमध्ये, त्यामुळे मी काय तिथला घेतला नाही. इथे प्रणेशसुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला तुम्हाला सांगतो, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही बघताय की ऊन किती आहे, त्यामुळे स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवा. जास्तीत जास्त पाणी प्या. इथे आम्ही पोचलेलो आहे वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी देवीच्या मंदिराला एकूण 52 स्टेप्स आहेत. असं आतमध्ये आहे. हे आपण गाभाऱ्याच्या आतमध्ये रेकॉर्ड नाही करू शकत, मंदिराच्या परिसरात तुम्ही करू शकता. तुम्ही बघत आहात मंदिर किती सुंदर आहे. हे तिथलं आउटिंग आहे. असं नाही की तिथे फक्त मराठी माणसंच येतात पाया पडायला. खूप वेगवेगळ्या कास्टची लोकंसुद्धा मी बघितली तिथे. आणि तिथे ना मी एक नोटीस केलं, तिथे खूप सारे शिवलिंग आहेत. त्याच्यानंतर आम्ही आलो डॉमिनोजला, कारण की खूप प्रचंड भूक लागली होती आणि प्रणेश डोळ्याचं होतं, कारण की हेल्मेट घालून उन्हामुळे डोळ्यामध्ये चुरचुरत होतं. नंतर इथे आम्ही थोडे दोघं बसून गप्पा मारल्या की संध्याकाळी काय जेवण बनवायचं आहे बरं. तर आम्ही एका निकषावर पोचलो की आज आपण बनवूया पावभाजी. आणि हा इथे मला काहीतरी दाखवत होता आणि मी इग्नोर करत, चल बघूया पावभाजी. हे मी फ्लावर, टोमॅटो, बटाटा आणि वाटाणे असं मिक्सचर मी कुकरला लावून 7 शिट्ट्या करून मी त्याला असं बारीक केलेलं आहे. आणि पावभाजी करण्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो हवं आहे. इथे मी तेलामध्ये जिरे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे कांदा. तो मला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. ॲक्च्युली ना माझा कांदा थोडासा करपलेला, कारण की मी त्याच्याकडे थोडंसं इग्नोर केलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते कांद्याकडे अजिबात इग्नोर करू नका. कांदा एकदम चांगला असा परतून घ्या. आणि थोडासा गोल्डन ब्राऊन तुम्हाला दिसायला लागला त्याच्यामध्ये टाका टोमॅटो. मी बघता इथे माझा कांदा थोडासा करपलेला आहे, तर त्यात मी टाकलेला आहे टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कारण की ना जेव्हा आपण पावभाजी करतो मी बघितलं असेल सगळं त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव झालं पाहिजे, असं एक पीस वेगळा दिसला नाही पाहिजे. तर आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून त्यांना सॉफ्ट होईपर्यंत परतणार आहे. आणि मी मीठ टाकलं आहे, कारण की मीठ टाकल्याने काय होतं, टोमॅटो सॉफ्ट होतात. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. लवकर शिजतात टोमॅटो, तुम्ही बघत आहात. त्याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये घालते. तुम्ही म्हणत असाल नंतर का घातली, तर आपण तेलात जेव्हा आलं लसूण पेस्ट घालतो तेव्हा ती खूप तडतडते.
म्हणून मी जरा लेट घालते आलं लसूण पेस्ट. खूप सारी आलं लसूण पेस्ट मी इथे घालते. आणि ॲक्च्युली मी ट्राय करते की व्लॉग्स बनवायचं, पण कसं आहे ना, मला सवय नाही, त्यामुळे थोडीशी मला लाज वाटते. अँड आय ट्राय की मी व्हॉइस ओव्हर न देता डायरेक्ट बोलेन. पण तुम्हीसुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे काय होईल, अजून लोकांपर्यंत माझे व्लॉग्स पोचतील. आता इथे मी घातलेली आहे हळद. मी प्रत्येक गोष्टीमध्ये मालवणी मसाला टाकतच असते, त्यामुळे मालवणी मसाला पण घालते इथे. आणि इथे मी लाल तिखट घातलेला आहे. हे पण आपण फ्राय करून घेऊया. खूप सोपी पद्धतीची मी पावभाजी बनवते, खूप झंझट नाही. हा मसाला टाक, तो मसाला टाक, असं काही नाही. ह्यात मी फक्त 3 मसाले टाकलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. टोमॅटो सॉफ्ट झाले आहे, त्यामुळे इथे एकजीव होत आहेत पूर्ण. असं तुम्हाला मिश्रण दिसलं पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. आता हे आपण शिजायला ठेवतो आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी धनेपूड घातलेली आहे मी. तुम्हाला मी अजून एक सांगेन की जर तुम्ही वज्रेश्वरीला जात आहात तर तिथे ना एक गोळावाला आहे, त्याच्याकडे नक्की गोळा ट्राय करा. इतका छान लागतो आणि अगदी 20 रुपयाचा तो गोळा आहे. खूपच भारी लागतो. मला असं वाटलं मी सेकंड टाईम घ्यावा. खूप मस्त असा तो गोळा बनवतो. ह्याच्यामध्ये मी टाकला आहे थोडंसं परत जिरपूड. हे सगळे मसाले आपल्या घरी अवेलेबल असतात, त्यामुळे खूप तामझाम नाही की हे आण ते आण, असं कर तसं कर. तुम्ही बघता मी इथे परत एकजीव करते. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ते मिश्रण टाकणार आहोत, जे फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो आणि वाटाण्याचं आहे. ते तुम्हाला खूप चांगलं शिजवायचं आहे आधी, कारण की ना त्याचे पीसेस राहिल्यामुळे चांगलं नाही लागणार. आणि तुम्हाला खूप चांगलं स्मॅश करायचं आहे त्याला. आता हे मी टाकलेलं आहे. आपण ह्याला मिक्स करूया. आता तुम्हाला वाटत असं ही पावभाजी दिसतच नाही. वेट अँड वॉच. कारण की रिझल्ट्स टेक टाईम. इथे ती अशी सुरेख पावभाजी दिसते. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, वरून गार्निश केलं आहे. आणि तुम्ही एक 5 ते 10 मिनटं त्याला कमी गॅसवरती असं स्टर करा. म्हणजे कसं आहे, कधी कधी काय होतं, तो गाळ असतो खाली बसतो आणि वरती नुसतं तुम्हाला पाणी पाणी दिसतं. त्यामुळे त्याला स्टर करा आणि एक 5 ते 10 मिनटं ठेवा. आणि इथे अशी मी माझी पावभाजी रेडी आहे, एकदम डिलिशियस. ह्याच्यावरती मी टाकलेला आहे कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.